नमस्कार, मी विशाल पाटील आणि आता सुरुवात करणार आहोत आजच्या वीकेंड स्पॉटलाइटला। गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या। मात्र नंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या बातम्या समोर आल्यानंतर ती चर्चा मागे पडली। मग सर्वांच्या नजरा खिळल्या त्या ठाकरे बंधू कधी एकत्र येणार, मात्र त्यातूनही काही ठोस असं समोर आलं नाही। मग शरद पवारांनी एका मुलाखतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत दिले। त्यामुळे काका पुतण्या एकत्र येण्याबाबत लोकांमध्ये उत्सुकता वाढली। मात्र जेव्हा पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर निर्माण झालेल्या भारत पाकिस्तानमधील तणावामुळे सर्वच बातम्या मागे पडल्या। सर्वांचं लक्ष लागलं ते फक्त भारत पाकिस्तानच्या संघर्षाकडे आणि मग सुरू झाला भारत पाकिस्तानच्या वार पलटवाराच्या बातम्यांचा पाऊस। तिकडे आपल्या सैनिकांनी जीवाची बाजी लावून शत्रूंना अक्षरशः धूळ चारली, तर इकडे आपली पोटं भरावीत म्हणून सैनिकांप्रमाणेच दिवस रात्र झटणाऱ्या पोशिंद्याचं वातावरणीय बदलामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। अवकाळी पावसानं अचानकपणे हजेरी लावल्यानं बऱ्याच ठिकाणी डौलामध्ये उभं असलेलं पीक आडवं झालं। अनेक शेतकऱ्यांनी दिवस रात्र घेतलेली मेहनत वाया गेली आहे। आता काय करावं हा मोठा प्रश्न आपल्या बळीराजासमोर उभा ठाकलाय। त्याकडे देखील आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे, कारण हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का, त्यांची युती होणार का, यापेक्षा जो तुमचं माझं पोट भरतो त्याचं किती नुकसान झालंय आणि त्यांना मदत कशी मिळणार आहे, हाच आमचा मूळ उद्देश आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून सूर्याचा कोप सुरू होता। उकाड्यानं लोक हैराण झालेले होते आणि अशातच अचानकपणे वरुण राजाची लागलेली हजेरी। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं अनेकांना दिलासा मिळाला। मात्र हाच अवकाळी पाऊस आपल्या बळीराजाचं मोठं नुकसान करून गेला। अहोरात्र मेहनत घेऊन शेतात उभं केलेलं पीक या अवकाळीमुळे अक्षरशः आडवं झालेलं आहे। दृश्यांमध्ये आपण पाहू शकताय, फळबागांचं झालेलं नुकसान असेल, शेती पिकाचं नुकसान असेल, वादळी वारा, गारपीट आणि झालेला पाऊस यामुळे बऱ्याच ठिकाणी फळबागांचं मोठं नुकसान झाल्याचं आपण बघतोय। राज्याच्या 21 जिल्ह्यांमधील 86 तालुक्यांना वातावरणीय बदलाचा कमालीचा फटका बसलाय। शेतातील पीक कापणीनंतर बाजारात जाऊन विकू आणि मोबदल्यात नफा कमवू अशी आशा लागलेली असतानाच या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या आशेवर अक्षरशः पाणी फेरलं। नफा तर दूरच राहिला, आता तर उत्पादन खर्चही पाण्यामध्ये गेल्यानं जगाच्या पोशिंद्यावरती मोठं संकट उभं ठाकलंय। सुमारे 22,879 हेक्टर क्षेत्रावर अवकाळीचा गंभीर परिणाम झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून वर्तवण्यात आलाय। तर कोणत्या जिल्ह्यात किती हेक्टरवर नुकसान झालंय याची सुरुवातीला आपण माहिती घेऊया। जे आपण पाहतोय की साधारणपणे 22,879हून अधिक हेक्टरवर नुकसानीची भीती आहे। त्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे 10,636 हेक्टरवर, नंदुरबारमध्ये 7,447 हेक्टर, जळगावमध्ये 7,200 हेक्टर, नाशिकमध्ये 4,939 हेक्टर, जालन्यामध्ये 2,000 हेक्टर इतक्या झालेल्या नुकसानीचीही जिल्हावार आकडेवारी आपण यावेळेला पाहतोय। पुढचा जिल्हा ठरतोय तो म्हणजे चंद्रपूर। चंद्रपूरमध्ये आतापर्यंत 1,038 हेक्टर, पालघरमध्ये 796 हेक्टर, धुळ्यामध्ये 1,342 हेक्टर, छत्रपती संभाजीनगरमध्ये 398 हेक्टर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये 342 हेक्टर इतकी नुकसानाची आकडेवारी आहे। पाठोपाठ वाशिम जिल्ह्यामध्ये 203 हेक्टर, बुलढाण्यामध्ये 181 हेक्टर, यवतमाळमध्ये 178 हेक्टर, नांदेडमध्ये 173 हेक्टर, गोंदिया जिल्ह्यामध्ये 143 हेक्टर, भंडाऱ्यामध्ये 75 हेक्टर, नागपूरमध्ये 42 हेक्टर, परभणीमध्ये 41 हेक्टर, हिंगोलीमध्ये 29 हेक्टर, लातूरमध्ये 27.20 हेक्टर, रायगडमध्ये 17 हेक्टर, तर बीड जिल्ह्यामध्ये 16.60 हेक्टर इतकं नुकसान झालं।
संपूर्ण राज्यभरातील जिल्हा निहाय आपण यावेळेला आकडेवारी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। हिंगोली, लातूर, रायगड आणि बीड या ठिकाणी झालेल्या नुकसानीची आकडेवारी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। तर पाहिलं इतक्या मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना आता अपेक्षा लागलेली आहे ती फक्त आता सरकारी मदतीची आणि सरकारकडून। कारण या दरम्यान शेतकऱ्यांच्या पशुधनालाही मोठा फटका बसलेला आहे। मराठवाड्यामध्ये पाहायला गेलं तर 20हून अधिक जनावरं यात दगावलेली आहे। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये 48 पशुधनाचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता पुढे काय करावं असा मोठा प्रश्न राज्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या मनात निर्माण झालाय। आपल्या बळीराजाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तत्काळ पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे। आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉक्टर अजित नवले, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुहास पाटील आणि महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर्व मान्यवरांकडे जाण्याआधी आपण यावेळेला अजित नवले मी आपल्यापासून सुरुवात करेल। खरं तर चला, राज्यातलं राजकारण वगैरे आणि आठवडाभर झालेल्या बातम्या तर सगळ्यांनी पाहिलेल्या होत्या, मात्र अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान याकडे लोकशाही मराठीची आमची संपूर्ण टीम लक्ष वेधू इच्छिते। अजित नवलेजी, ज्या प्रकारची आकडेवारी आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या बांधावरची नेमकी परिस्थिती काय आहे, किती तातडीनं मदतीची अपेक्षा आहे आणि राज्यातलं अवकाळीचं झालेलं नुकसान, अजित नवले। सर्वप्रथम लोकशाही मराठी आणि आपले विशेष आभार मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीने मांडेन। धन्यवाद। कारण आपण पाहिलं की आपणच मांडल्याप्रमाणे आज इतर सर्व जो मीडिया असेल किंवा बाकी सगळे चर्चा विश्व असेल ते वेगवेगळ्या आकर्षक मुद्दे ज्याच्यातून टीआरपी वाढते अशा प्रकारच्या मुद्द्यांमध्ये गुंतून असताना शेतकरी मायबापाकडे लक्ष वेधलं पाहिजे, त्यांच्या समस्याकडे लक्ष वेधलं पाहिजे ही अत्यंत चांगली जाण आपण सर्वांनी लक्षात घेतली आणि हा मुद्दा चर्चेला आणला, याबद्दल आपलं धन्यवाद। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान प्रचंड झालेलं आहे। विशेषतः भाजीपाल्याचा शेतकरी जो आहे मोठ्या प्रमाणात पिकं तयार करण्यासाठी त्याला आर्थिक खर्च असतो, ती पिकं बर्बाद झालेली महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत आहे। पिकांच्या जोडीला बांध बंदिस्तीचं नुकसान ह्यावेळी मोठ्या प्रमाणात झालं, कारण खूप कमी कालावधीमध्ये जेव्हा जास्त पाऊस पडतो त्यावेळी बांध बंदिस्ती ही सबंधपणाने उद्ध्वस्त होते आणि ती परत करण्यासाठी मोठा खर्च शेतकऱ्यांना येत असतो। दुर्दैवानं एक वेळा पिकाची भरपाई मिळते, परंतु बांध बंदिस्तीला पुन्हा उभं करण्याची भरपाई आणि आर्थिक मदत तरतूद नसल्यामुळे शेतकऱ्यांना कधीही मिळत नाही। ते मोठं संकट आज शेतकऱ्यांच्या समोर आहे। दोन पद्धतीनं भरपाईची अपेक्षा शेतकऱ्यांना असते। एक तर जो आपत्ती व्यवस्थापन फंड आहे ज्याच्या अंतर्गत तातडीनं केंद्र सरकारला रिपोर्ट पाठवणं, केंद्र सरकारच्या टीमने सगळा अहवाल घेणं आणि त्या अंतर्गत राज्य सरकारला त्या माध्यमातून मदत करत शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी ती व्यवस्था करणं ही एक प्रक्रिया पद्धती असते। राज्य सरकारने हा अहवाल पाठवला पाहिजे आणि तातडीनं कशी मदत केंद्रीय फंडातून मिळेल हा प्रयत्न केला पाहिजे। दुसरी जी आशा असते ती पीक विमा योजनेच्या अंतर्गत मशागत च्या पूर्वी पेरणीच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी होतात तिथपासून तर काढणी पश्चात नुकसान भरपाईपर्यंत एक प्रकारचं कव्हरेज असतं। दुर्दैवानं 1 रुपयाचा पीक विमा लाडली बहीण योजनेला पैसे पुरवण्यासाठी मागा घेण्यात आला। जवळजवळ 55% भरपाई ज्या तरतुदीतून मिळत होती ती वेगवेगळ्या तरतुदी या पीक विमा योजनेमध्ये काढून टाकण्याचं पाप या महाराष्ट्राच्या सरकारनं केलेलं आहे। त्यामुळे त्यातून आता काही भरपाई मिळेल ही आशा जवळजवळ शेतकऱ्यांनी सोडून दिलेली आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारने जरा अधिक सजग होण्याची, शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याची, परिस्थिती पाहण्याची आणि प्रसंगी आपले मापदंड बाजूला ठेवत आपल्या अन्नदात्याला मदत करण्याची भूमिका घ्यावी अशा प्रकारची अपेक्षा आहे। त्यांनी ती घ्यावी असं आवाहन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व शेतकरी संघटना आणि नेते राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला सुद्धा करत आहोत। बरोबर आहे, आपण केलेलं आवाहन हे लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवूयात। यावेळेला आपल्यासोबत रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुहास पाटीलही जोडले गेलेत। सुहास पाटीलजी, अगदी थोडक्यामध्ये अजितजी यांनी संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती, शेतकऱ्यांची परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। बरं, मात्र सध्याच्या घडीला कुठल्या प्रकारचं पीक होतं,
त्या पिकाला या अवकाळीचा फटका बसलेला आहे. अनेक फळबागांची चित्र देखील आम्ही यावेळेला दाखवतोय की ज्या ठिकाणी फळांना अक्षरशः तडे गेलेले आहे. कांदा उत्पादन असेल, दुसरीकडे असेल द्राक्ष उत्पादन असेल, त्याला बसलेला हा अवकाळीचा फटका किती मोठा आहे. नमस्कार. मी प्रथमतः लोकशाही न्यूज चॅनलचं स्वागत करतो की आम्हा सर्व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आपण बोलवलं आणि शेतकरी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज हे डेबिटिंग चालू आहे. नक्कीच खरं तर धन्यवाद आणि बघितलं आपण कर्तव्य आहे ते आमचं. हवामानाच्या बदलामुळं हम्म. पूर्णपणे जवळजवळ तुमच्याकडूनच आता आकडेवारी आमच्या समोर आलेली आहे की हम्म. 22,879 हेक्टरवर संपूर्ण महाराष्ट्रात 6ही विभागात अवकाळी पावसाचा फटका हा शेती पिकांना बसलेला आहे. हम्म. त्यामध्ये प्रामुख्याने भाजीपाल्याचं पीक असेल, तसं तर आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर केळीचं पीक आहे, डाळिंबाचं पीक आहे, परत द्राक्ष आहेत आणि आंबा याचं खूप मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसामुळं आणि वादळामुळं खूप नुकसान झालेलं आहे. त्या संदर्भात गेल्या 2 दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांनी तसे आदेश दिलेत आणि आज शासनाच्या माध्यमातून आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुक्यामध्ये काही सर्वेक्षण, पिकाचं सर्वेक्षण, नुकसानीचे पंचनामे करण्याचे सध्या काम चालू आहे. हा पण खूप मोठ्या प्रमाणात सर शेतकऱ्यांचं नुकसान हे आज आपल्याला या अवकाळी पावसाच्या माध्यमातून झालेलं दिसून येत आहे. बरोबर आहे. हीच आकडेवारी सरकार समोर मांडणं हे आमचं आद्य कर्तव्य होतं आणि ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. यावेळेला महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेलही आपल्यासोबत जोडले गेले आहेत. पाशा पटेलजी, शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था होतीये. निसर्गाच्या समोर तो अनेक वेळेला अक्षरशः फटके खात असल्याचं पाहायला मिळतं. आजची परिस्थिती पाहता एका बाजूला राजकारण सुरू आहे, विविध विषयांवरती चर्चा सुरू आहे, मात्र या बळीराजाचं काय? जर खऱ्या अर्थानं कृषी मूल्य आपण समजून घेतलं तर या शेतकरी बांधवांसमोर असलेले पर्याय काय, काय केलं जाणार आहे आपल्या वतीनं? पाशा पटेलजी. हे पहा, 4 दिवसापूर्वी मी IMD पुणे सोबत एक बैठक केली. हो, म्हणजे या आठवड्यामध्ये मी 2दा IMD पुण्याच्या अधिकाऱ्याच्या सोबत पुण्यात एकदा, कलेक्टर ऑफिस मध्ये पुण्यात एकदा, मुंबईत एकदा आणि पुन्हा एकदा पुण्याच्या हेड ऑफिस मध्ये त्या लोकांबरोबर बसलो. बरोबर. आता आपल्या माहितीसाठी सांगतो की IPCC, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज नावाची जी संस्था आहे, ती संस्था असं सांगते की 2030 नंतर 100 दिवस येणारा पाऊस 52 तासात येऊन जाणार आहे. आणि मग अशा पद्धतीचे पावसाळे जर येणार असतील तर त्याचा परिणाम शेतीवर काय होणार आहे, या सगळ्या गोष्टीचा आम्ही शांतपणे अभ्यास केला. आणि अभ्यास केल्यानंतर 2 गोष्टी, म्हणजे 4 विद्यापीठाचे इकॉनॉमिक्सचे हेड जे कास्ट ऑफ कल्टिवेशनचं काम करतात, त्या लोकांना आणि IMDच्या लोकांना आम्ही एकत्र बसवलं. एकत्र बसवल्यानंतर एक गोष्ट काय लक्षात आली, ती गोष्ट अशी की वातावरण बदलामुळं, ग्लोबल वॉर्मिंगमुळं जे वातावरणातले बदल झाले, त्या बदलाचा परिणाम शेतीवर काय होणार आहे, हे एक भाग. आणि दुसरा भाग की इकॉनॉमिक्स, म्हणजे जे शेतीमालाचं उत्पादन काढणारी जी सिस्टीम आहे, त्या सिस्टीमला ह्याचं काही आहे का, काही त्याच्यामध्ये काही अंतर्भाव करता येते का, यांचा संबंध त्यांना नाही, त्यांचा संबंध यांना नाही. बरं. आणि म्हणून आम्ही पहिल्यांदा एक काम केलं की आता हे असले झटके वारंवार बसणार आहेत, 1-2 दिवस नाही, वारंवार. खरं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण बरं केलं ती चर्चा आयोजित करून. एक गोष्ट की 2015 मध्ये पॅरिस मध्ये जे सांगितलं गेलं होतं की 100 दिवसाचा पाऊस 52 तासात येईल, त्यावेळेसच्या 150 आण्याने सांगितलं, ही भीती दाखवलेत, असं कुठं होतंय का? तर गेल्या वर्षी दुबईमध्ये घडलं की 2.5 वर्षाचं पाऊस 1 दिवसामध्ये पडलं. आणि मग डेर्ना नावाचं एक शहर आहे लिबियामध्ये, 1.25 लाख लोकसंख्येचं शहर एका रात्रीत होऊन गेलो. 18 डिसेंबर 2024 ला तुतीकोरीन नावाच्या जिल्ह्यामध्ये 960 मिलीमीटर पाऊस एका रात्रीत पडलं. 3.25 फूट 3.25 फूट पाऊस जर माझ्या गावावर, माझ्या शेतावर जर पडलं तर शेतीची अवस्था काय होणार आहे?
हे साहजिक आहे. नैसर्गिक झालेले बदल तुम्हाला मला स्वीकारावं लागेल. बर. आणि हे जे संकट येणार आहेत, या संकटातून मार्ग कसं काढायचं हे राज्य आणि केंद्र पातळीवर करणं जिकरीचं काम आहे. बरोबर. मी माझं कर्तव्य म्हणून ही गोष्ट केंद्राच्या आणि राज्याच्या लक्षात कशा पद्धतीनं आली पाहिजे ते मी राज्य सरकारला बी रिपोर्ट दिले आणि केंद्र बर. सरकारला बी रिपोर्ट दिले. का तर काही ठिकाणी तापमान वाढून नुकसान होणार आहे. तापमान वाढीमुळं यावर्षी हरभऱ्याचं उत्पादन 50% आलंय हो. म्हणजे कुठं धक्कादायक आहे. पाऊस जास्त पडून नुकसान होणार आहे, कुठं पाऊस कमी पडून नुकसान होणार आहे, कुठं तापमान वाढीमुळे पिकाचा उतारा कमी येणार आहे किंवा तापमान वाढीमुळे शेतीवर अनेक रोगाचा प्रादुर्भाव होणार आहे. या सगळ्या गोष्टी बदललेल्या परिस्थितीचा अभ्यास बरोबर आहे पाशाभाई, करून तुम्ही आतापर्यंत शेतकऱ्या- केलेला सगळा अभ्यास आणि या संदर्भातलं संशोधन तुम्ही राज्य सरकार आणि केंद्राला देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यावरती आता तातडीच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे असं आपण म्हणताय. सर्वच शेतकरी नेते आज आपल्या या सर्वसमावेशक चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत. यावेळेला शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. राजू शेट्टीजी, आपण ऐकलं असेल सर्व शेतकरी नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. एका बाजूला पाशा पटेल यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं खरोखर हा संशोधनाचा विषय, कारण वातावरण बदलाचा फटका हा शेतकऱ्यांना बसतोय, ज्याचं ताजं उदाहरण गेल्या 2 दिवसातल्या या अवकाळीनं तर आपण पाहिलेलं आहे. एका बाजूला हवामान विभाग सातत्यानं इशारे देतो, मग काय आपल्याला आता शेती पद्धती बदलून घेण्याची गरज आहे, शेती पद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करण्याची गरज आहे. पारंपरिक पद्धतीनं करत असलेल्या शेतीमध्ये आता कुठले बदल करणं आवश्यक आहे, हा या आजच्या वीकेंड स्पॉटलाईटमध्ये उचललेल्या विषयासंदर्भातल्या चर्चेचा विषय. राजू शेट्टी, मी आपल्याकडे येतो. खरं तर वातावरणामध्ये झालेले जे बदल आहेत ते वैश्विक तापमान वाढीचे सगळे परिणाम आहेत. बरोबर आहे. आणि वैश्विक तापमान वाढीला काही शेतकरी जबाबदार नाही किंवा शेतकऱ्यामुळं काही हे झालेलं नाही आहे. म्हणजे निसर्गाची छेड काढणारी राहिली बाजूला, पण निसर्गाचा कोप मात्र शेतकऱ्याला सहन करावा लागतो. आणि मग निसर्गाचा हा कोप ज्यांनी छेड काढली ते नामानं निराळून शेतकऱ्याला सोसावा लागतो. त्यावेळी इतरांनी काय केलं, ज्यांनी छेड काढली त्यांनी शेतकऱ्यासाठी काय केलं, सरकारने काय केलं, कुठल्याही गोष्टीवर उत्तर हे असतंच. आणि त्यामुळं बदलत्या काळानुसार मग शेतकऱ्याला ह्या सगळ्या बदलाला सक्षम करता येईल अशा प्रकारची साधनं सरकारने उपलब्ध करून दिली का. उदाहरणार्थ वातावरणात होणाऱ्या बदलाला प्रतिकारक्षम ठरतील अशा प्रकारच्या ज्या जुन्या व्हरायट्या होत्या, जुन्या नेटिव्ह व्हरायट्या ज्याचं उत्पादन कमी होतं परंतु वातावरणातला बदल सहन करण्याची क्षमता जास्त होती. परंतु हरित क्रांतीनंतर आपल्याला उत्पादन वाढवणं गरजेचं होतं, कारण आपल्या देशाची गरज मोठी होती. म्हणून आपण थोडंसं प्रतिकारक क्षमता कमी असलेल्या परंतु उत्पादन जास्त देतील अशा प्रकारच्या व्हरायट्या विकसित केल्या. परंतु नव्यानं त्या पद्धतीनं संशोधन करून एक वेळ उत्पादन कमी आलं तरी चालेल, परंतु वातावरणातल्या बदलाला सहन करतील अशा प्रकारचे जे काही वाण आहेत ते विकसित करण्याचा प्रयत्न संशोधनातून झाला का, विद्यापीठाने त्या संदर्भात केलं का, आयसीआर असेल किंवा अन्य ज्या काही संस्था आहेत त्यासाठी त्यांना पुरेसा निधी देऊन सरकारनं अशी काही तरतूद केली का. पाशाभाई जे सांगतात ते सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारनं काय पावलं टाकली किंवा जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्या ज्या बैठका होतात त्या बैठका वातावरणातल्या बदलाच्या नोंदी घेत असताना ज्यांना या वातावरणातल्या बदलाचा सर्वाधिक त्रास होतो त्यांच्यासाठी एक वेगळा फंड निर्माण करून त्यातून त्यांची नुकसान भरपाई देता यावी यासाठी आपल्या सरकारनं काय प्रयत्न केले. कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि इथली अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे म्हटल्यानंतर जागतिक पातळीवर अशा प्रकारच्या बैठका जेव्हा होतात, परिषदा जेव्हा होतात तेव्हा आपल्या सरकारनं ठोसपणानं शेतकऱ्यांची बाजू मांडून माझा शेतकरी या सगळ्याला सामोरा जातो, त्याच्यातून त्याचं फार मोठं नुकसान होतंय आणि त्याला जबाबदार तुमचा सगळ्यांचा चंगळवाद कारणीभूत आहे आणि म्हणून त्याची भरपाई सुद्धा करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही उपस्थित केलेले प्रश्न जे आहेत राजू शेट्टीजी, मला वाटतं पाशा पटेल यांच्याकडनं उत्तर घेण्याची ही वेळ आहे. पाशा पटेल.
बरोबर आहे. 1 मिनिट ऐकून घ्या की हे नवीन आलेलं संकट आता कुठं मान्यता झालेली आहे की आता म्हणजे जलवायू परिवर्तन म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम शेतीवर होतो आणि तो खूपच विचित्र पद्धतीने होतो हे आता सगळ्यांना पटलेलं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता जे काही बदल करणं गरजेचं आहे किंवा हे कशा पद्धतीने ह्याच्यावर मात करता येईल, कशा पद्धतीनं शेतकऱ्याला मदत करता येईल, हे आता याची गंभीरपणे चर्चा होणं गरजेचं आहे. मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष म्हणून मी काय सांगितलं की आता तुम्ही आज चर्चा सुरू केली, पण मी तुम्हाला रकानेच्या रकाने भरून आलेले दाखवतो की पुण्यामध्ये IMD बरोबर, मुंबईमध्ये IMD बरोबर किंवा 4 कृषी विद्यापीठाच्या लोकांना बोलवून आम्ही जी काही चर्चा सुरू केलेली आहे, आमच्या लक्षात आलेलं आहे की हे फार मोठं संकट येणार आहे आणि या संकटातून मार्ग कसा काढायचा, तसं देशभरातले राज्यभरातल्या शास्त्रज्ञाच्या समोर हा प्रश्न आपण उपस्थित केलाय आणि ह्याच्यातून आता मार्ग काढण्याची नितांत आवश्यकता तयार झालेली आहे. म्हणून मला जे काही कळतं मला आणि मला जो जो एवढा काही अभ्यास आहे त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून हे रिपोर्ट म्हणजे हे आता हे काल जे अवकाळी पडलाय ते जाऊ द्या, त्याच्या आधीच अशा पद्धतीचे संकट येणार आहेत हे मी केंद्र आणि राज्य सरकारला माझ्या वतीनं मी बरोबर कळवलेलं आहे आहे. पाशाभाई. आता नेमकं ग्लोबल वॉर्मिंग काय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किंवा त्याच्या संदर्भातला अभ्यास सुरू आहे. म्हणजे- मात्र राजू शेट्टींनी एक थेट प्रश्न विचारला की राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, मगाशी जसं राजू शेट्टींनी एक प्रश्न विचारला की सरकारी पातळीवरती काय केलं जात आहे, शेतकऱ्यांना असलेल्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आता पुढचं पाऊल काय असावं? आपण जी चर्चा करतोय त्यामध्ये आता तातडीचे उपाय काय, हा खरं तर आपल्या चर्चेचा मुख्य विषय आहे. कारण दीर्घकालीन जागतिक पातळीवर वाढणारं हवामान असेल, वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्त्यांची वाढती वारंवारिता असेल, त्याचा शेतीवर आणि शेती उत्पादनावर आणि एकंदरीतच अन्न सुरक्षेवर होणारा परिणाम असेल, तर हे चिंतेचे विषय निश्चित आहे आणि त्याबद्दल आपल्या सर्वांनाच काळजी आहे. मात्र आज जो शेतकरी बांधावर उभा आहे आणि त्याची शेती, त्याची बांधबंदिस्ती, त्याची मशागत, नवीन पीक उभं करण्यासाठी त्यांनी केलेली सगळी तयारी आणि आज उभं केलेलं सबंध पीक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फळबाग जी एका दिवसात उभी राहत नाही हो. बरोबर आहे. एक फळबाग उभं करण्यासाठी त्याला जे प्रचंड कष्ट आणि वेळ द्यावा लागतो, त्याच्या कुटुंबाचं पुढचं 4-2 वर्षाचं 5-7 वर्षाचं सगळं भवितव्य त्याच्यावर अवलंबून असतं, ते सगळं बर्बाद झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तत्कालिक उपाय काय करणार, तत्कालिक मदत त्याला काय करणार, हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. आणि म्हणून राज्य सरकारला तातडीने आणि केंद्र सरकारलाही तातडीने याचे वस्तुनिष्ठ पंचनामे केले पाहिजे. यांनी ट्रिगर सिस्टीम आणलेली आहे. त्याच्यामध्ये उपग्रहाद्वारे प्राप्त असणारी जे काही सगळी आकडेवारी आहे त्या आकडेवारीचा पहिल्यांदा ते अंदाज घेणार आणि त्या ट्रिगर मध्ये कळ पद्धतीमध्ये जिथे नुकसान झालंय तिथेच केवळ पंचनामे करण्याची तरतूद यांनी केलेली आहे. अच्छा. मात्र आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हे तंत्रज्ञान पुरेसं विकसित झालेलं नाही आणि म्हणून आम्ही सगळे शेतकरी नेते कार्यकर्ते वारंवार हे मांडत आलेलो आहे की वस्तुनिष्ठ पंचनामे हे आपले झाले पाहिजे आणि प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याला तातडीनं सरकारच्या वतीने जे नॅशनल डिझास्टर फंड जो आहे, NDF जो आहे, त्याच्या अंतर्गत मदत आणि दुसऱ्या बाजूला पीक विमा आणि बाकी ज्या तरतुदी आहेत त्यातून सुद्धा लगेच मदत करणं हे काम मला वाटतं केलं पाहिजे. राज्यकर्त्यांमध्ये सामील असणाऱ्या शेतकरी नेत्यांना आम्हाला विनंती करायची आहे की आमचं काय कोणी फार तिकडे ऐकत नाही, त्यासाठी आम्हाला मोर्चाच काढावा लागतो, पण तुम्हाला डायरेक्ट जर ऍक्सेस असेल तर तुम्ही ही गोष्ट त्यांना जाऊन सांगितली पाहिजे. आणि नंतर जरूर दीर्घकालीन उपाय सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत, ते कोणी नाकारत नाही, त्यासाठी सुद्धा उपाय केले पाहिजे. पण तातडीने शेतकऱ्यांना दिलासा द्या, अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, शेतकऱ्यांवरचं कर्ज वाढेल, हतबलता वाढेल आणि जो हाहाकार सरकारी धोरणामुळे अगोदरच शेतकऱ्याच्या माथ्यावर आलेला आहे तो आणखीन वाढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तत्कालिक उपायावर जास्त भर द्यावा अशा प्रकारची विनंती आणि आव्हान दोन्ही सरकारांना आम्ही करतो आहोत. बरोबर आहे. जसं तुम्ही आता मगाशी म्हणालात की 2 प्रकारच्या उपाययोजना गरजेच्या आहेत, एक दीर्घकालीन आहे आणि एक तातडीची मदत. सुहास पाटीलजी, मगाशी जे पाशा पटेल यांनी उत्तर दिलं आणि राजू शेट्टी सरांनी मोठा प्रश्न उपस्थित केलेला होता, आपण समाधानी आहात का? कारण बांधावरच्या शेतकऱ्याला फार तांत्रिक गोष्टी कळत नाही, मात्र हवामान बदलानुसार आपल्या शेती पद्धतीतही बदल करण्याची आवश्यकता असं वाटतं का? नक्कीच. आपण या ग्लोबल वॉर्मिंगचा जो परिणाम आहे
तो शेती व्यवस्थेवर प्रचंड प्रमाणात झालेला आहे. हम्म. त्यामुळं पुढे भविष्यात आपल्याला पाशा पटेल साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे क्रॉप पॅटर्न मध्ये पण बदल करावा लागेल बरं. आणि हवामानाचा अभ्यास सुद्धा शेतकऱ्यांनी करावा लागेल, हे मात्र नक्की. बरं. परंतु आता या अवकाळी पावसामुळे जास्त नुकसान राज्य शासनाकडून पिकांचे पंचनामे तातडीनं केले पाहिजेत आणि सरकारने शेतकऱ्यांना तातडीनं जे नुकसानग्रस्त शेतकरी पिके झालेले आहेत त्यांना आर्थिक मदत मात्र नक्की द्यायला पाहिजे आणि त्या संदर्भात तसे आदेश पण आज जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिस मधून किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी खाली ग्रामीण पातळीपर्यंत ते आदेश काढलेले आहेत. म्हणजे पुढे भविष्यात आपणाला शेती करत असताना सुद्धा शेतीतील हवामान बाबतीचा अभ्यास करूनच पुढे आपल्याला कोणतं पीक कधी घ्यायचं हे सुद्धा आपल्याला निश्चित ठरवावं लागेल आणि यासाठी सुद्धा पुढे आपल्याला नक्की वेगवेगळे सेमिनार्स आणि शेतकऱ्यांमध्ये जे हवामान बदल होणार आहेत त्या संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला बांधावर जाऊन शेतकऱ्यांना सजग करण्याची गरज आहे. बरोबर आहे. म्हणजे एका बाजूला सरकारी पातळीवरचे प्रयत्न तर दुसरीकडे शेतकऱ्यांची असलेली साथही तेवढीच महत्त्वाची असेल, कारण आता नव्या पद्धतीनं शेती करण्याची कास शेतकऱ्यांना धरावी लागेल. धन्यवाद सुहास पाटील सर, आपण आमच्याबरोबर जोडला गेलेला होतात आणि या संदर्भातली चर्चा केली. त्यासाठी राजू शेट्टी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. राजू शेट्टीजी, तुम्ही असा किंवा पाशा पटेल असा अनेक वेळेला आम्ही आपले मोर्चे पाहिले, ते कव्हर केले, ते आपण राज्यात जनतेपर्यंतही पोहोचवले, मात्र तोडगा अद्यापपर्यंत का नाही, हा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघतच नाही. हे सरकार हे कुठल्या पक्षाचं किंवा आघाडीचं असं म्हणत, सगळीच सरकार त्याला कारणीभूत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार जर बघितलंय मी, त्याच्यानंतर महायुतीचं बघितलेलं आहे. या सरकारांना देशातल्या शेतकऱ्याशी काही देणं घेणं आहे असं मला वाटत नाही. बरं. खर तर तंत्रज्ञान आता एवढं पुढे गेलेलं आहे, सोयीचं असेल ते तंत्रज्ञान स्वीकारायचं. आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये सातत्यानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेतीमध्ये वापरायचं याच्यावर चर्चा चालू आहे. कारखान्यामध्ये असं होणार तसं होणार अशा गप्पा आज मारल्या जातात. मग नुकसान काही सरसकट सगळ्या शेतकऱ्यांचं होत नाही. लक्षात काही ठराविकच. एनडीआरएफ मध्ये आपल्याकडे पैसा असतो, पण त्याचा खिरापत वाटल्यासारखा जो पैसा वाटल्यामुळे खऱ्या अर्थानं खरोखर ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला पैसे मिळत नाही किंवा त्याचं नुकसान भरून मिळत नाही. मग हे AI टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही खरोखरच 100% नुकसान ज्या शेतकऱ्याचं झालेलं आहे त्याला पूर्ण विम्याचं संरक्षण देता येणं सहज शक्य आहे. एवढं तंत्रज्ञान आता पुढे गेलंय. गुगल मॅपिंगद्वारे किंवा सॅटेलाइटद्वारे सर्वे करून तुम्ही हे करू शकता. जर आता माझ्याकडे एक तंत्रज्ञ मध्यंतरी आला होता, त्यानं सांगितलं की मला जर का एखाद्या ऊसाचा फड तुम्ही दाखवला तर त्या ऊसामध्ये शेतामध्ये किती टन ऊस निघेल आणि काय रिकव्हरीचा ऊस असेल हे मी तुम्हाला सर्टिफिकेट द्यायला तयार आहे. त्याच प्रकारे प्रोजेक्ट यशस्वी झाल्याचं त्यानं मला सांगितलं, सगळी आकडेवारी दाखवली. मग मला सांगा, शेतकऱ्याचं नुकसान झालं, मग ते केळीचं असेल किंवा फळबागेचं असेल किंवा भाजीपाल्याचं असेल, तुम्ही इथं या ठिकाणी AI टेक्नॉलॉजी वापरून नेमक्या मोजक्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याला भरीव अशी नुकसान भरपाई देणारी जर का विम्याची हवामानाधारित असे सर्वंकष आणि बिनचूक अशी विम्याची पद्धत अंमलात आणली तर सरकारकडे शेतकऱ्याला तोंड पसरायची गरजच काय, हात पसरायची गरजच काय. आणि ह्यासाठी काय उलट विम्याच्या नावाखाली 5 वर्षामध्ये 6,500 कोटी रुपयाचा दरोडा टाकण्याचं काम विमा कंपन्यांनी केलं. ते फक्त केलेलं नाही तर सरकारमध्ये असणाऱ्या उच्च पदस्थांच्या आशीर्वादाशिवाय ते होत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे शेतकऱ्यावर संकट आलं तर त्या संकटाचं संधीत रूपांतर कसं करायचं आणि त्यातनं पैसा कसा कमवायचा, हेच धंदे जर काय या देशामध्ये चालत असतील तर ते शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय काय पर्याय राहणार आहे. बरोबर आहे. शेतकरीच्या जोखडात अडकलेला आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला नैसर्गिक संकट आहे तर दुसरीकडे आसमानी सुलतानी सगळ्या संकटांना तोंड देत त्यातून सुटका करून घेण्याचे त्यांचे प्रयत्न असतात. पाशा पटेल यांना मला विचारायचं आहे, सर्व शेतकरी नेत्यांशी बोलल्यानंतर सरकारी पातळीवरती असलेली इच्छाशक्ती तिचा अभाव वाटतोय का, आणि इच्छाशक्ती असेल तरी मग नेमकी मेख कुठे आहे? हे येणाऱ्या संकटाची चाहूल
मी जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देशात सांगितले, कदाचित मला नाही वाटत की कोण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे. बर आता आपण ज्या विषयावर चर्चा केलेली आहे ना, त्या संदर्भामध्ये 22 तारखेला दिल्लीमध्ये मी 200 शास्त्रज्ञ आणि देशभरातले शेतीशी संबंधित असलेली जवळपास 1200 मंडळीचं मी एक दिवसाचं सेमिनार घेतलं होतं. बर या सेमिनार मध्ये ISB हैदराबादचे डॉक्टर अंजल प्रकाश, जे एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबलचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत, त्यांना भारत सरकारने IPCC वर नेमलेले आहे. अशा मोठ्या शास्त्रज्ञाला आणून शेतीवर होणारे जागतिक तापमानवाढीचे परिणाम काय काय आहेत त्या सगळ्या गोष्टीचं 1 तासाचं प्रेझेंटेशन मी सगळ्या नेत्यांच्या समोर आणि कार्यकर्त्यांच्या समोर द्यायचं काम केलेलं आहे. बर मला असं वाटतं की हा गंभीर विषय आहे आणि या विषयावर थातूर मातूर उत्तर काढून जमणार नाही. का तर हे आपण कल्पनाच करू शकत नाही, एवढं विषय गंभीर आहे. मी आपल्या माहितीसाठी सांगतो, याचा अंदाज यावं तुम्हाला म्हणून. नक्की. IPCCच्या रिपोर्टमध्ये 100 दिवसाचा पाऊस 52 तासात येऊन जाईल अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे. आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की आता 428 ppm कार्बन झाले आणि 450 नंतर कदाचित आपण दिसू का न दिसू एवढी मोठी भयानक परिस्थिती जगामध्ये तयार झालेली आहे. अच्छा. याची दखल ज्या पद्धतीनं घेणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं शेतीमध्ये घेतलं जात नाही असं मला पण वाटतंय. आणि म्हणून मी माझा आवाज आता कुठे माहितीये का, मी आता पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू गावात आहे. बरं. गेल्या 4 दिवसापासून मी पूर्ण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना बोलून या विषयावर मी चर्चा करू लागलेलो आहे. बरं. माझ्या समोरचा मला हा प्रश्न गंभीर वाटलाय आणि म्हणून मी जे पूर्ण महाराष्ट्र देश फिरून याचे मला जे संकट दिसले ते हे संकटाचं कशा पद्धतीनं कायद्यात रूपांतर केलं पाहिजे, याला मदत कशी दिली गेली पाहिजे, तर हा शेतकरी उभा राहील. हे आपल्या डोक्यातले जे विषय शेतकऱ्याचे हाल बघून, परिस्थिती बघून, तंत्रज्ञानाचा अभ्यास करून, विज्ञानाचा अभ्यास करून जे शिफारस करणं गरजेचं आहे ते मी करू लागलेलो आहे. मला असं वाटतं की सरकार नक्कीच या विषयावर गंभीर होऊन या संदर्भामध्ये विचार करेल असं मला तिळमात्र शंका नाही. बरं. 2 गोष्टी आपण सांगितलेल्या बरोबर आहे की एक शॉर्ट टर्म आणि एक लॉंग टर्म अशा 2 पद्धतीचे उपाययोजना. पूर्ण करणं गरजेचं आहे. ह्याच्याही मताशी मी सहमत आहे. परंतु लॉंग टर्म मध्ये ना फार भयानक परिस्थिती उद्भवणार आहे, जे आपण चर्चा सुद्धा होऊ शकत नाही, एवढे मोठे संकट आपल्या शेतकऱ्याच्या समोर येणार आहेत. आणि या संकटाची चाहूल तरी किमान राज्यकर्त्यांना सगळ्याला यावी माझ्या सकट, म्हणून मी माझ्या परीने जेवढं काही प्रयत्न आहे ते प्रयत्न मी करतोय. मला असं वाटतं की बघू काही गोष्टी कळतील आणि मग या पद्धतीने विचार करायला सुरुवात होईल. आणि आता जे तातडीचे जे नुकसान झालेलं आहे ना, बरोबर आता पंचनामे, आता राजू शेट्टी म्हणले की टेक्नॉलॉजी 2 तासापूर्वी माझं शेत काय होतं आणि 2 तासानंतर काय झालंय हे आता सॅटेलाइट वरून कळू लागलेलं आहे. आता काही नवीन राहिलेलं नाही, तासाचे रिपोर्ट आपल्याला मिळतात आता सॅटेलाइट वर. तर त्याच्यामुळे नुकसान किती झालं हे तर कळतंय. आता त्या झालेल्या नुकसानाचं भुगतान कशा पद्धतीने द्यावं ते मात्र शोधावं लागणार आहे. मला असं वाटतं की या दिशेनं आपली जी चर्चा आहे, आजची ही चर्चा, माझ्यावर पण भरपूर लोक आहेत विचार करणारे, निर्णय करणारे. मी तर एक कार्यकर्ता आहे जे शिफारस करण्याचा, तर शिफारस करण्यामध्ये आम्ही कमी पडलेलो नाही. निर्णय घेणारे जे माझे नेते आहेत ते नक्कीच या विषयाकडे गंभीरपणे बघतील. बरं. आणि शेतकऱ्याच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आता तातडीची जी काही मदत आहे ती करतील असं मला वाटतं. आणि लॉंग टर्मच्या बाबतीमध्ये सावध आहे का, पुढच्या हाका, ह्या सगळ्या हाका सरकारच्या कानापर्यंत घालण्याचं काम मी करू लागलेलं आहे. बरोबर आहे. जसं सर्व शेतकरी नेत्यांनी आपापली मतं व्यक्त केली, तर सरकारपर्यंत हा आवाज पोहोचवणं हाच आमचा देखील उद्देश आहे. राज्यातील एका अतिशय महत्त्वाच्या आणि गंभीर समस्येवरती सर्वच शेतकरी नेते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि या क्षणाला आपल्यासोबत जोडले जात आहेत ते म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू आपल्यासोबत जोडले गेले. बच्चू कडू, आपलं देखील स्वागत. अनेक शेतकरी नेते यावेळेला आपल्यासोबत आहेत. राजू शेट्टी आहेत, पाशा पटेल जे आहेत, अजित नवले देखील या चर्चासत्रामध्ये जोडले गेलेले आहेत. मात्र बच्चू कडू, मला आपल्याला विचारायचं आहे की
राज्यातलं राजकारण थोडंसं बाजूला सारून शेतकऱ्यांच्या विषयावरती खरोखर चर्चा होणार आहे का? मगाशी पाशा पटेल यांनी देखील सांगितलं की त्यांनी केलेलं संशोधन त्यांनी कलेक्टिव्हली राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे दिलेलं आहे. मात्र मग तातडीच्या उपाययोजना कधीपर्यंत शेतकरी बांधवांसाठी होताना दिसतील? सरकारी पातळीवरती हा आवाज पोहोचवणं आजच्या या चर्चेचा मूळ उद्देश आहे. बच्चू कडू आपण हां बोला. आपला आवाज आत्ता येतोय कारण आपण ट्रॅव्हल करतात. जे पाशा जे हवामान तज्ञ आहे तिथे आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पक्षी पण तज्ञ आहे. म्हणजे भाजपाचे पण त्यांची बाजू कशी चांगली मांडायची तेवढे पण ते चांगले तज्ञ आहे. फक्त आता प्रामाणिकपणा माझ्या शेतकऱ्यासोबत किती आहे तुम्ही सांगा. 50 लाख कोटीच्या बजेटमध्ये शेतकऱ्याच्या हेडवर कृषीवर फक्त 1 लाख कोटी ठेवले. 50 कोटी संख्या आहे आणि मग आर्थिक आम्ही जर पाहिलं बजेटमध्ये आमचं स्थान कितवं आहे शेतकऱ्याचं. हे हवामान गिवामान याच्यापेक्षा हे जेवढा निसर्ग देतं तेवढा पोपतंय आणि तेवढा तो भरूनही काढतं. त्याच्यानुसार बदल झाला पाहिजे हे सगळं ठीक आहे. आता तुम्ही पीक विमा योजना काढली 26 जून 2023च्या 1 रुपयामधल्या विम्यामध्ये तुम्ही 5 ट्रिगर दिले होते. 5 ट्रिगर मधले 4 ट्रिगर गायब केले आणि एकच ट्रिगर ठेवला. याच्यात पैसे आता आम्हाला भरावं लागतं. म्हणजे ह्या सगळ्या हवामान अंदाज घेत असताना फक्त सरकार एकच ट्रिगर ठेवत असेल तर हा मूर्खपणा वाटत नाही का? दुसरी गोष्ट महाराष्ट्र सरकारनं कर्नाटकचं 3 लाख कोटीचं बजेट आहे. त्यांनी 45,000 कोटी ठेवले. महाराष्ट्राचं बजेट 7.5 लाख कोटी आहे आणि यांनी फक्त तरतूद ठेवली 9,000 कोटी. म्हणजे या सगळ्या एकंदरीत आम्ही पाहतोय का या नुकसान भरपाईत तर मरतोच माणूस. म्हणून आम्ही म्हणतोय का याची नुकसान भरपाई कायमची कव्हर करण्यासाठी चढ उतार भाव असेल, बाजारपेठेमध्ये पडलेले भाव असणार किंवा नुकसान झालं असेल तर याच्यासाठी त्याला कायम जोखीम निधी म्हणून दिला गेला पाहिजे शेतकऱ्याला आणि तो उभा केला पाहिजे. दुसरी गोष्ट MRHS मधून मजुरीचा खर्च कसा कव्हर करता येईल. कारण तुम्हाला भाव देणं तुमच्या बापाकडून जमत नाही, तुमच्या आज्याकडूनही जमणार नाही. तुम्ही काही करा आणि किती काही संशोधन करा, ढेप निर्यात करा का आयात करा, काय असेल त्या सगळे धोरणं बदला, पण तुम्हाला त्याच्यात भाव भेटणं फार कठीण आहे. म्हणून उत्पादन खर्च कमी कसा करता येईल याच्यात आमची जी मागणी आहे का पेरणी ते कापणीपर्यंत मजुरीचा जो खर्च आहे तो MRHS मध्ये केला पाहिजे. नाहीतर राज्याची रोजगार हमी योजना जी आहे त्याच्यामधून कव्हर केला पाहिजे. आता क्रांतिकारी निर्णय घ्यावा लागेल. आता मजुरीचा खर्च जर माझा निघाला तर माझा उत्पादन खर्च हा 75% कव्हर होते. मग राहतं 25% म्हणजे औषध आणि तुमचं खत, रासायनिक खत त्याच्यावरचा खर्च आम्ही नुकसान सहन करू शकतो. पण उत्पादन खर्च जर कमी झाला, नाही भाव भेटत तर उत्पादन खर्च कमी करा. शरद जोशी साहेबांकडून आपण मागणी करतोय भावाची आणि आपल्याला भेटत नाहीये. मग आता आपण थोडं पलट केला पाहिजे का हमी भाव नाही तर कम से कम आम्हाला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी समोर तुम्ही खर्च वाढवले, तुम्ही खताचे भाव वाढवले, तुम्ही औषधीचे भाव वाढवले, वाहतूक खर्च वाढला, डिझेल वाढला. जगात तेलाचे भाव पडले होते 40% तेव्हा आमचे 15 रुपयानं पर लिटर भाव वाढले. 7 कंपनीनं 7 लाख कोटी रुपये कमावले. एकट्या केंद्र सरकारनं 40 लाख कोटीचा GST भरून घेतला पेट्रोल आणि डिझेल मधून. म्हणून आम्ही पाहतोय का जगात जे होईल त्या हवामान बदलामुळे जगात सर्वच मरण, त्याच्यात आम्ही मरण. पण आता आम्ही मरतो त्याचं काय? बरोबर आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील आता पाशा पटेल. बरोबर आहे की सगळ्याचं एकमत राहणार आहे. जे शेती करतात आणि जे शेतकऱ्याचे प्रश्न मांडतात त्यांच्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही. बरं काय पण मग इच्छाशक्ती कमी पडते असं बच्चू कडू म्हणतात ना की एका बाजूला उपाययोजना आहेत, फक्त रिसर्च करून होणार नाही, तातडीची मदतही पोहोचवा आणि मग कायमस्वरूपी उपाययोजनाही आपल्याला हव्यात. पाशाजी मान्य मी काय म्हणलं तुम्हाला की बरोबर आहे की बघा प्रत्येकाने आपल्या आपल्या ठिकाणी आपलं आपलं काम करायचं असतं. माझ्याकडे जी जबाबदारी आहे ती जबाबदारी अशी आहे की उद्भवलेल्या संकटाची माहिती सरकारपर्यंत पोहोचवणे. बरं ऐकलं का? हवामान तज्ञ काय करत आहे का? हवामान तज्ञ काय तिथे काय आम्ही पाहतो गिल्ली दंडा खेळून आले का? तुम्हाला माहिती पुरवा लागली. मग या देशातला हवामान तज्ञ काय करताय?
जगातला हवामान तज्ञ काय करत आहे? आणि पाशा पडलांना माहिती काय? स्वतःचा अभ्यास करून स्वतःची काय टेक्नॉलॉजी उभी केली का लॅब? नाही, मी काय म्हणतो की ते चर्चा तुम्ही काही म्हणू नका, आम्हाला चर्चा काही म्हणायची गरज नाही तुमची. नाही, मी काय म्हणालोय, चर्चा कशावर आहे आणि आपण बोलायचं काय आहे, ऐकलं का? हे या गोष्टीचा पहिले जर आपण विचार करा. मी काय म्हणालो, मला ज्या पद्धतीचा प्रश्न काय विचारले मला गेलेले तुम्ही आहेत, अहवाल पाठवला मी असं काय म्हणतोय, म्हणून माझा ऐकून घ्या. आक्षेप आहे. जरा एक माझा मिनिट आक्षेप आहे, ऐकून तुम्हाला घ्या. अहवाल मला पाठवायची काय गरज आहे? भारतामध्ये हवामान तज्ञ माझं पहिले ऐकून घ्या पाशाचे. तुम्ही अहवाल पाठवता, मग आमचं हवामान खातं करतं काय? हा प्रश्न आहे माझा. बच्चू कडूजी, आपण उत्तर घेऊयात ना आधी. पाशाबाई बोला. त्याने मी काय म्हणतो की मी ज्या ठिकाणी आहे, माझी जी ड्युटी आहे ती काय सांगितली तुम्हाला मी, की आता जी परिस्थिती उद्भवलेली आहे, ही परिस्थिती उद्भवल्यानंतर याच्या संदर्भामध्ये काय उपाययोजना करणं गरजेचं आहे. या देशातल्या कृषी अर्थशास्त्रज्ञ आणि हवामान तज्ञ या दोन्ही विद्वानांच्या जवळ बसून याच्यावर मार्ग कसा काढायचा, का त्याचं नुकसान किती पटीनं होणार, कशात होणार आहे, हे विचार करणं माझं काम आहे. माझ्यानं बरोबर आहे, विचार व्हावाच ना. मला काय राजू घेणं नाही. शेट्टीजी देखील म्हणाले, अजित नवलेंनी देखील तोच मुद्दा उपस्थित केला. आता बच्चू कडूही तेच म्हणताना दिसत आहेत. मग आपण उपाययोजनांवरती कधी नेमकी चर्चा करणार आणि सरकारपर्यंत आवाज पोहोचवणार? पाशाबाई. मी काय म्हणालो तुम्हाला की आतापर्यंत ना हे पर्यावरण बदलाचे परिणाम शेतीमध्ये जे होऊ लागलेले हेच कोण आतापर्यंत स्वीकारत नव्हतं. आता त्याची परिणामकारकता जाणवू लागलेली आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये याच्यावर उपाययोजना काय असावी याचं विचारमंथन करणं गरजेचं आहे. आणि कुठून तरी फाईल सुरू केली पाहिजे ना. मी काय सांगितलं, कृषी अर्थशास्त्रज्ञ आणि हवामान तज्ञ या दोघांना एका ठिकाणी मी बसवलंय महाराष्ट्रामध्ये, हे सांगलोय तुम्हाला. आणि मग ह्याच्यामध्ये मदत कशी दिली गेली पाहिजे, याला कायदे कसे असले पाहिजे, ह्याला कुण्या घटकाचा विचार केला पाहिजे, हे आपलं काम आहे सांगणं. अजून दुसरं कोण काय करलं मला काय घेतलं नाही. तुमच्या सरकारचा कृषी मंत्री काय गिल्ली डंडा खेळतो का? त्यांना बसलं नाही पाहिजे? तुम्हाला बसायची वेळ पडतोय, तुम्ही एकत्र करताय. मग तो सचिव 4 लाख रुपये पगार घेतो, त्यांना काय करायचं आहे? चिवत्या बनवता का आम्हाला? आपण योग्य भाषेचा थोडासा वापर ठेवूयात. पाशा पटेल जी, आपल्यापर्यंत आवाज येतोय का? आपल्या कानात असलेला इयरपीस खाली पडलेला आहे. आपल्यासाठी बच्चू कडू यांनी उपस्थित केलेला प्रश्न होता. नाही, मी काय म्हणाला ऐकून घ्या. मला संसदीय भाषेमध्ये बोलता येईल. निश्चितच संसदीय भाषेचाच वापर होईल. ऐकून घ्या. आणि मी जे काम करतोय ना, मी गंभीरपणे करत असतोय. मला आपण चर्चेमध्ये बोलवलंय की या घडलेल्या घटनांचं कशा पद्धतीनं उहापोह करायचं आणि ह्याची मार्ग कसं काढायचं. आता आणखीन कोण काय करलंय मला काय घेणं नाही. मी माझ्या पुरतं बोलतो. मी काय सांगितलं तुम्हाला, मी जे सांगितलं की 9 तारखेला ही अशा पद्धतीची राज्यातली पहिली बैठक मी घेतली. अजून कोण घेतले मला काय माहिती. अतिशय चुकीचं सांगताय, फार खोटं सांगताय पाशाजी पटेल, फार खोटं सांगताय. सत्य काय? फार खोटं, साफ खोटं सांगतोय. पहिली बैठक मी घेतली हे फार चुकीचं आहे. रेकॉर्डवर आणा. आणि हे जर पहिली बैठक घेतली नसेल तर हे काय करणार आहे? याच्या अगोदर प्रशासनानं किती बैठकी घेतल्या मी तुम्हाला सांगतोय. कृषी आणि इतरही सगळे, म्हणजे जलसंधारण असू दे, जलसंपदा असू दे, कृषी विभाग असू दे, त्या सगळ्यांना एकत्रित किमान दरवर्षाने 2 ते 3 बैठका घेतो आपण. पण मग बैठकांनंतर पुढे काय? मी पहिली बैठक घेतली. ऐकून घ्या. बोला ना पाशाबाई. ऐकून घ्या. मी काय म्हणलं तुम्हाला की कृषी अर्थशास्त्र, तुम्ही ज्या पहिल्या बैठकीचा दावा बनता ना ते बोलतोय मी. तुमचा पहिल्या बैठकीचा दावा ते बोलतोय मी. मला एक मिनिट ऐकून घ्या. वितंडवाद करायची का चर्चा करायची? चर्चा हवी आपल्याला. बोला ना. वितंडवाद करायचं का? मी काय सांगितलं तुम्हाला, तुम्ही ऐकून घ्या. मला तुम्ही आता लोकशाहीमध्ये तुम्ही मला बोलवलंय तर मी तुम्हाला तुम्ही जे मला विचारलं ते मी तुम्हाला सांगतो. मी काय शब्द वापरलं की IMD चे शास्त्रज्ञ आणि कृषी
अर्थशास्त्रज्ञ या दोघांना बसवून एका बाजूला शेतीमालाचं उत्पादन खर्च काढणारी यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला हवामान बदलाचे परिणाम बर या दोन्ही ज्या वेगवेगळे घटक आहेत ना, या दोघांनी एकत्र बसून या सगळ्या शेतीवर होणाऱ्या परिणामाचं त्याच्या नफ्या तोट्याचा विचार किंवा त्याच्यामध्ये तोटा भरून काढण्यासाठी काय केलं असलं पाहिजे, अशा पद्धतीची पहिली बैठक मी घेतली म्हणलं नाही. बर मी काही जग तयार झाल्यापासून मी काही फार केलं मी असं बोललो नाही. मी काय शब्द वापरलं की ते ऐकले नसतील कदाचित, प्रवासात आहेत, बिझी आहेत ते. त्याच्यामुळे मी काय म्हणलं, मी तुमच्याशी बोलतोय नक्कीच. चॅनलवर काय बोललो मी की या पद्धतीनं आता पुढची गरज काय, पुढची गरज अशी की तापमान वाढ, वातावरण बदल, त्याचं शेतीवर जे होणारा परिणाम आहे, या परिणामाची दखल आता कृषी अर्थशास्त्रज्ञांनी घेणं गरजेचं आहे आणि याच्यातून नवीन काय करता येईल या पद्धतीने विचार करायची वेळ आलेली आहे. त्याची पहिली बैठक मी घेतलोय, बोललोय मी. बरोबर. दुसरं काही बोललो नाही. बैठकांवर मी- बैठका मी- होतात, मात्र बैठकींचं फलित नेमकं काय असतं? 24/11/2018 मध्ये स्वामीनाथनजी अर्थतज्ञ यांनी, कृषी तज्ञ जे होते, हवामान तज्ञ होते, यांनी एकत्रित बैठक घेऊन तो अहवाल सादर केला 18 मध्ये. हे काय सांगतात का हवामानातले बदल आणि एकंदरीत शेती या सगळ्या बाबतचे प्रचंड अहवाल आपल्याकडे उपलब्ध आहे. बरोबर मी आहे. यांच्याकडे पाठवतो. बरं, मग इतक्या बैठकी होतात, इतके अहवाल सादर केले जातात, पुढे काहीच घडत नाही, यासाठी मग कोण कारणीभूत आहे असं वाटतं आपल्याला बच्चू कडू? नाही, काय होतंय हे आम्हाला माहित आहे. लक्षात घ्या, उद्योगाला जसा इन्शुरन्स आहे, माणसाला इन्शुरन्स आहे, असा मजबूत इन्शुरन्स असला पाहिजे. आणि तुम्ही जर काही देत नसाल तर आमचं काय म्हणणं आहे का शेती हा आपण पाहतोय नेहमी जगाच्या व्यासपीठावर तसा पाहिला तर अनुदानाशिवाय तो चालू शकत नाही व्यवसाय. आणि कुठला व्यवसाय तुम्ही सांगा. आता आम्ही 24 लाख कोटी 1 लाख कोटी रुपये आताच राईट ऑफ केलं आम्ही उद्योगपत्यांचं. 24 कोटी रुपये आपण 24 लाख कोटी रुपये आता उद्योगपत्यांचे माफ केले 23-24च्या बजेटमध्ये, 14-15च्या बजेटमध्ये. आणि मग त्या सगळ्याच्यामध्ये कुठलेही उद्योग चालवासाठी तुम्हाला सहकार्य करण्याची गरजच आहे. आणि म्हणून माझं असं मत आहे का एमआरईजेस मधून जर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जर दिले, मजुरीचा खर्च जर माझ्या शेतकऱ्याचा निघाला, ऊन वारा पाऊस किती काय चपलं तर त्याचं नुकसान फक्त 25% होईल, फक्त 25%. आणि वेळोवेळी वेगळ्या प्रकारचा निर्णय घ्यायची गरज पडणार नाही. कायमस्वरूपी उपाययोजना करतोय. उद्या जगातलं हवामान काय बदलतं, काय होतंय तो नंतरचा भाग आहे. पण आज रोजी उद्या माझं आता नुकसान झालं, प्रचंड पाऊस सुरू आहे, तो शेतकरी तळपतं, लावलेला पैसा निघत नाही, त्याचं काय हो, त्याचं काय. आणि तिथल्या खालचे तलाठी सगळे बदमाशकी करतं. तो तहसीलदार तुम्ही पाहतोय विम्याचे. हॅलो, नक्कीच बच्चू कडूजी, आपला आवाज माझ्यापर्यंत पोहोचतोय अत्यंत योग्य रीतीनं आणि थेटपणे तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताय. पाशा पटेलजी, हा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणार का अगदी थोडक्यात? ऐकून घ्या, मला कोणाची ऐकायची गरज नाही. मलाही डोळे आहेत, मलाही कळतंय, ऐकून घ्या. मी काय सांगितलं तुम्हाला की या विषयावर गंभीरपणे चर्चा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्या पद्धतीचे प्रयत्न मी करू लागलो. नक्की, आमची तीच इच्छा. हा, तुमची बाकीचे बिल सगळे बगर चर्चेचे पास करताय तुम्ही. बाकी सगळ्या गोष्टी बगर चर्चेच्या पास होत आहे. ना लाडकी बहिणीची चर्चा झाली, ना लाडक्या भावाची चर्चा झाली. शेतकरी आली का चर्चा मागं चर्चा, बैठकी मागं बैठकी, आश्वासन मागं आश्वासन. त्या का देवेंद्र फडणवीस ना कर्जमाफीचं बोललं होतं, 7/12 कोरा. कुठं बोलताय पाशाजी पटेल? बोला देवेंद्रजी फडणवीसला काय झालं म्हणून कर्जमाफीचं. नक्कीच मी आपल्याकडे येतो बच्चू कडूजी. बोलले होते बच्चू कडूजी, आपण मगाशी एक प्रश्न उपस्थित केलेला होता की कृषी मंत्री काय करतात. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे स्वतः यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत. माणिकराव कोकाटेजी, पाशा पटेल असतील, बच्चू कडू असतील, राजू शेट्टी आहेत, त्याचबरोबर अजित नवले या चर्चासत्रामध्ये आहेत. मात्र आज थेटपणे शेतकऱ्यांचा प्रश्न आणि अवकाळीचा बसलेला फटका यावरती कृषी मंत्री म्हणून आपण काय करताय, कृषी विभाग काय करतोय? माणिकरावजी, हा प्रश्न आपल्यासाठी आहे, बोला. माझा आवाज येतो आहे का? हो, येतोय आपला आवाज, बोला. आवाज येतोय ना.
तर यावर्षी अवकाळी पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. हा. त्यामध्ये प्रामुख्याने द्राक्षे, आंबे म्हणजे फळबाग, थोडक्यात फळबागाचं नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे. काही प्रमाणात भाताचं नुकसान आहे, काही प्रमाणात कांद्याचं नुकसान आहे. आणि अवकाळी पाऊस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सगळीकडेच या ठिकाणी सुरू आहे. सर्वात जास्त नुकसान हे अमरावती जिल्ह्यात झालेलं आहे. खालोखाल अनेक जिल्हे त्या ठिकाणी बाधित झालेले आहेत. अशा वेळी सरकारने सर्व कृषी अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की तात्काळ पंचनामे करावे. परंतु अद्याप पाऊस या ठिकाणी थांबलेला नाही. परंतु अजूनही या ठिकाणी पंचनामे सुरू आहेत. जेव्हा फायनल आकडा येईल आमच्याकडे तेव्हा राज्य सरकार त्यावेळेस धोरणात्मक निर्णय घेईल आणि आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती आणि व्यवस्थापनामधून शेतकऱ्यांना जे जे शक्य आहे ती सगळी मदत करण्याचा आमचा विचार आहे. बरं, शेतकऱ्यांना तातडीची काय मदत आपण करणार आहात? कारण बच्चू कडू यांनी देखील ती अपेक्षा व्यक्त केली आहे. पाशा पटेल यांनी तर संपूर्ण परिस्थिती आपल्या समोर मांडलेली आहे. बोला माणिकरावजी. 23,391 हेक्टरवरती या ठिकाणी म्हणजे जो नुकसान झालेलं आहे आणि कदाचित आणखी काही हेक्टर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत फायनल आकडा येत नाही तोपर्यंत नुकसान काय देणार, कसं देणार आणि कशा प्रकारे भरपाई करणार हे तुम्हाला एक्झॅक्ट सांगणं या ठिकाणी कठीण आहे. त्यामुळे वेट अँड वॉच, थोडस एक 8 दिवस वाट बघावी लागेल आणि 8 दिवसानंतर ते फिगर संपूर्ण आल्या त्यानंतर मग राज्य सरकार त्यावर निर्णय घेईल. बरं, नक्कीच आपण वाट पाहणार आहोत. बच्चू कडूजी, आपल्याला कृषी मंत्र्यांना काही आवाहन करायचंय का? अगदी थोडक्यामध्ये, मी प्रत्येकाला ती संधी देणार आहे. प्रत्येक मान्यवराला बोलता येईल एवढी अपेक्षा आहे. माझं असं म्हणणं आहे का पावसाळा दरवर्षी येतं, दर 2 वर्षातून हे नुकसान होत राहतं, हे नेहमीची भानगड आहे. हे काही आजची एका दिवसाची स्वप्नारी विषय नाही. दरवर्षी निर्णय घ्यायचा, पंचनामे करायचे, मदत द्यायची. मागच्या वर्षीचे पैसे भेटले नाही, त्याच्या मागच्या वर्षीचे दुसरा टप्पा भेटला नाही, मागच्या वर्षीचे 2 वर्षातले पैसे अजूनही सरकारनं दिले नाही. अटकून 8,000 मदती करायची असेल तर 4,000 दिले, दुसरा टप्पा अटकून ठेवला सरकारनं. म्हणजे जाहीर करायचे 16,000 कोटी आणि द्यायचे फक्त 4,000 कोटी. 3 टप्पे वाटून द्यायचे, अर्धे पैसे द्यायचे, अर्धे द्यायचे नाही. हा तर धंदाच आहे. त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे कृषी मंत्र्यांनी. दुसरी गोष्ट, माझं बैठक झाली होती कृषी मंत्री महोदयासोबत आणि तेव्हा म्हटलं होतं का पेरणी ते कापणीपर्यंत आम्ही एक समिती तयार करू आणि त्याला कशा पद्धतीने मदत करता येईल. कारण मजुरीचा खर्च हा वाढत चाललेला आहे. गावात मजुरी भेटत नाही. येणारी सगळ्यात मोठी जोखीम हे मजुराची राहणार आहे आणि म्हणून गावातला मजूर आणि शेतकरी हा व्यवस्थित टिकला पाहिजे आणि शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे. बरोबर आहे. कृषी मंत्र्यांपर्यंत आम्ही आपलं म्हणणं असं निश्चित पोहोचवलेलंच आहे. अगदी थोडक्यामध्ये पाशाबाई. आणि बरोबर आहे की माननीय कृषी मंत्री महोदयाने सांगितलेलं आहे की आज अजून पाऊस सुरू आहे आणि हे आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता आहे आणि पाऊस काही आता बंद झालेला नाही. पुन्हा पाऊस अजून वेगळ्या रूपाने येईल. नक्की. त्याच्यामुळं नुकसान किती झालंय ते आकडा पाहून आणि सरकार आपलं धोरण ठरवलं असं अत्यंत सुस्पष्ट सांगितलेलं आहे. कृषी मंत्र्याचं लक्ष पूर्ण घडामोडीकडे आपण आता बघितलं की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालं, त्यांना तोंडपाठ आहे. याचा अर्थ ते लक्ष ठेवून आहे. मला अशी अपेक्षा आहे की ते नक्कीच शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहतील. याच्यामध्ये दुमत असेल ते कारणच नाही. बरोबर आहे. अजित नवलेजी, सर्व शेतकऱ्यांकडून कृषी मंत्र्यांना काय आवाहन करायचं? कृषी मंत्री विशेषतः नाशिकच्या पट्ट्यामधून येतात, जिथे द्राक्ष आणि फळबागाचं मोठं नुकसान झालेलं आपण पाहतोय. त्यामुळे फळबागा उद्ध्वस्त झाल्याचं दुःख काय असतं हे कृषी मंत्री समजून घेऊ शकतील अशी आमची अपेक्षा आहे. बरं. त्याचबरोबर भाजीपाला आणि इतरही पिकांचं नुकसान, त्याच्या जोडीला बांध बंदिस्ती वाहून गेल्यानंतर काय अडचणी येतात हे स्वतः कृषी मंत्र्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून या तीनही बाबीमध्ये भरीव अशा प्रकारची मदत शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपामध्ये तेही तातडीची कशी करता येईल याच्यासाठी जरा अधिक जागरूकतेने त्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन शेतकऱ्यांच्या वतीनं मी करू इच्छितो. बरोबर आहे. कृषी मंत्री काय आश्वस्त करणार आहेत अवकाळीच्या या विषयावरती आपल्या सर्व शेतकऱ्यांना? नवले साहेबांची मागणी अतिशय रास्त आहे. बरोबर आहे की मोठ्या प्रमाणात फळबागेचं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आहेतच आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार देणं ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु अद्याप अवकाळी पावसाचं प्रमाण थांबलेलं नाही. अद्याप अवकाळी पाऊस सुरूच आहे. त्यामुळे आणखी काही या ठिकाणी पंचनामे किंवा आणखी काही नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे संपूर्णपणे एक 7-8 दिवसामध्ये, कदाचित 7-8 दिवसामध्ये मान्सूनचं आगमन लवकर झाल्यावर त्यामध्ये आपल्याला अंदाज येईल की काय परिस्थिती आहे आणि त्याप्रमाणे लवकरात लवकर आपण शेतकऱ्यांना मदत करण्याची. माझा एक प्रश्न होता फक्त, पीक विम्याबाबत प्रश्न होता माझा. बोला ना बच्चू कडूजी. हे बघा, मदत नाही आणि पहा, पुनर्वसन यांनी विभाग हा 23 कसा जून मान्य 2023च्या करण्याचा शासन निर्णयामध्ये हम्म. 23 जून 2023च्या शासन निर्णयामध्ये आपण एकूण 5 ट्रिगर दिले होते. 9.1 मध्ये आपण हो. पिकांची पेरणी किंवा लावणीच्या वेळेस नुकसान झालं तेव्हा आपण पैसे द्यायचं, म्हणजे ते जोखीम उचलली होती सरकारनं बरोबर. पीक विम्याच्या माध्यमातून. 9.2 मध्ये पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानाचं कव्हर करत होतो. आता तुम्ही काय केलं, या 5 ट्रिगर पैकी एकच ट्रिगर ठेवला. आणि बरं, तो त्याचं एक trigger कारण काय हे ठेवला अगदी असता. थोडक्यात समजून घेऊयात, कारण वेळ संपलेली आहे माझी. माणिकरावजी, एकच स्टिकर का? आलं लक्षात माझ्या, परंतु काय झालंय, या 1 रुपयाच्या विम्यामध्ये 40 रुपये हे सीएससी सेंटरला मिळतात. हम्म. त्यामुळे ते शेतकऱ्याकडनं 1 रुपया घेतच नाही, परस्पर अर्ज भरून टाकतात हम्म. आणि परस्पर येणे प्लॉट झालेले, परस्पर दुसऱ्याच्या जमिनी, पर राज्यातल्या जमिनी. अर्ज भरायच्या बाबतीत माणिकरावजी मी बोलत नाही, ट्रिगर कमी केले तुम्ही. ज्या ट्रिगर मध्ये कमी नुकसानी भेटत होती, ज्या ट्रिगर मध्ये जास्त नुकसान भरपाई भेटली आतापर्यंत, तो ट्रिगर तुम्ही खतम करून टाकले. कृषी मंत्र्यांकडून आपण आणि उत्तर एकच घ्या, trigger बच्चू ठेवला कडू. पीक कापणीचा. पीक कापणीचा ट्रिगर हा सर्वस्कृत आहे, त्यामुळे पीक कापणी तो एकच ठेवला फक्त तुम्ही. माणिकरावजी, तुम्ही तुम्ही तो एकच ठेवला, 4 ट्रिगर उडून टाकले तुम्ही. ज्याच्यात जास्त पैसे भेटायचे शेतकऱ्याला ते तुम्ही कुडून टाकले, कमी पैशावाला ट्रिगर ठेवला. नाही, पण त्यामध्ये आपण सरकारमध्ये नुकसान भरपाई एखाद्या शेतकऱ्याला जर कमी मिळालं असेल ते नुकसान होणार नाही, यासाठी भांडवली गुंतवणूक सरकार खर्च करणार आहे. सरकार 25,000 कोटीचा बंदोबस्त करणार मी आहे त्यामध्ये. ते म्हणत नाही तुम्ही कोण खर्च करणार आहे ते म्हणणं नाही. माझं म्हणणं आहे का तुम्ही 4 ट्रिगर उडून टाकले. ज्या ट्रिगर मध्ये फार कमी नुकसान भरपाई प्राप्त होते तोच ट्रिगर ठेवला. पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान एवढाच ठेवला. पण स्थानिक नैसर्गिक बरोबर आहे. एका बाजूला आपण नुकसान, सरकारला सर्व शेतकरी नेत्यांनी प्रश्न पण त्यासाठी विचारलेले आपण आहेत. शेतकऱ्यांना आपत्ग्रस्त किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करतोच ना. बरं, ती मदत लवकरात इतर वेळेस लवकर पोहोचावी. शेतकरी- अवकाळीचा प्रश्न लोकशाही मराठीने लावून धरलेला होता. इतर कृषी मंत्री वेळेस आश्वस्त नैसर्गिक करतायत. आपत्तीमध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्या संदर्भामध्ये राज्य सरकार तर पुढाकार घेऊन मदत करणारच आहे. त्यामध्ये आणखी परत पीक विम्याच्या माध्यमातून बरं पीक कापणीच्या प्रयोगावरून आपण त्याला परत मदत करणार आहोत. बरं, तातडीची मदत शेतकऱ्यांना पोहोचावी एवढीच आमच्याकडून अपेक्षा. धन्यवाद माणिकराव धन्यवाद. कोकाटेजी, बच्चू कडू, 100% नक्कीच होईल. काळजी राजू करू नका. शेट्टीजी, लवकरात अजित लवकर नवलेजी करण्याचा प्रयत्न आणि पाशा पटेलजी आपण आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आजच्या वीकेंड स्पॉटलाईटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.